नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते। आता ब्लॉग नवीन बनवूची गरज तर रोज लागतात। आज बनवणं थोडंसं वेगळंच होतं, तर आज हा आपल्यासाठी सरप्राईज आणि या सरप्राईजचं बघूया नक्की सरप्राईज होता का आपल्या काय मटकावडा हो पाठ, पण नाही वाटत असं काय होईल म्हणून। तर चालला आमल्यांचं तयारी केल्यानंतर आणि ह्या तुमचा सरप्राईज मग सही केल्यावरती समजला। तर झाल्यावर आमल्या आमचं चेतक रेडी झालो हा तसं पण, आणि आमलं चेतकला घेऊन जसं येईल तसंच हेल्मेट घातल्यात, तयारी झाली, आता निघतो। आधी तो नाही तर मग दुसरे खायचे पण गाव असू दे किंवा जिल्हे असू दे, पण लाल परीचं नामच वेगळं आहे, त्याची रीतच वेगळी आहे। लाल परी हा म्हणजे एक लाईफलाईन सारखी आहे पूर्ण महाराष्ट्राची। मी तुला सांगत होते तर या समर्थ मंदिर आहे आणि म्हणजे समर्थ मठ हडपीडमधलं, आणि तसं पण तो खूपच फेमस आहे कारण खूप मोठं मठ आहे। आधी वाटलं होतं रस्ता खूप चांगला असतात, पण रस्त्यालाच आमचं कोमट केलं। अर्धा रस्ता चांगला आणि बाकीचा रस्ता जो आहे तो खूप खडतर आहे, तरी पण बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचं काम चालू आहे। तर जर रस्ता चांगला असतात ना तर प्रवासात खूप मजा येतात, खास करून जर बाईकवरती असं होतं। तर आता थोडासा झाडाची जागा पुन्हा टॅक्सी त्यावेळी व्यवस्थित तुमचा रस्ता आहे। आता आम्ही पोहोचू नांदगावात, आता आम्ही नांदगावात पोहोचू, तर त्याच्यानंतर मग नांदगाव कुठल्या साईडला जायचा, खालच्या बाजूला जाऊन आपण आमचा काही सर्व बरोबर आहे। तर मग करूया पुढे करूया। मित्रांनो इला होता फोंड्यात, आणि फोंड्यात दिला तर मग समर्थ कृपा कोकण मेवा हे जे दुकान आहे हे काकांचं दुकान आहे। तर हे काका नमस्ते काका। आता हे बघितलं तर मग लोणच्यापासून लोणच्या किंवा कोकण मेवा तर पूर्णच दिसतात। अरे वा, आणि बाकी फरसाण सगळ्या गोष्टी आहेत। इव्हन काकांचं स्टेशनरीचं पण शॉप आहे, दुकान त्यांच्या दुकानामध्ये झेरॉक्सचं पण मशीन होतं आहे ना, तर बऱ्यापैकी चांगलं आहे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही की आपले मित्र अनिकेत रासम, तर त्यांचे चांगले ओळखीचे आहेत, परिचयाचे आहेत। तर नाव घेतल्या त्यांनी सांगितलं नाही बघा की हा म्हणून हे सगळे। तर आता इथून आपण चाललो पुढे, तर मग पुढच्या प्रवासात आता लागूयात, तर काकांना आपण ब्रेक देऊया आणि आपण पुढे येऊया।
काका तुम्ही तसं पण कोकण मेवा बोललास तर मध्ये काजूगर वगैरे सगळं आहे ना. बरं ते आता जे तुम्ही कार्ड दिलंस मला, तुमचं व्हिजिटिंग कार्ड दिलंस ना, त्याच्यावरती नंबर आहे तो तुमचाच आहे, त्याच्यावरती व्हॉट्सअप पण चालू आहे. आणि जर कोणाला ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर मग पाठवून देतात तुम्ही, म्हणजे गाडीवरती वगैरे पाठवून देऊ शकता. तर काका तुम्ही नंबर सांगताल तुमचा एकदा. हां अच्छा. आणि काकांचं नाव तर नारकर काकांनी आता त्यांचा नंबर दिलेलाच आहे. जर कोणा कोकण मेवा, हां कोकण मेवामधून काही पण म्हणजे जर काजूगर वगैरे जर हवे असतील तर तुम्ही बिंदास सांगू शकता. काका त्याच्यामध्ये गाडीवरती पाठवून देईल, म्हणजे डिलिव्हरीची सोय पण करतो. तर धन्यवाद काका. आता आम्ही पण पुढे होतो थोडे. त्याच्यामध्ये मला समजतच नाही त्याच्यात. तर मित्रांनो आजचं आपलं जे सरप्राईज होतं ना, ते सरप्राईज आहे हे अनिकेत रासा सध्या, आणि त्याच्यासोबत आपली अजून मंडळी आहेत पण मंडळी भेटली नाही. तर त्याच्यामध्ये आपलं फुलपाखरू आणि सँडी बरोबर. तर मग पुढच्या वेळेस पुन्हा यायचा प्रोग्राम आहे. आत्ता पुरता थोडंसं मर्यादितच घेतो, म्हणजे लिमिटेड घेतोय मी, कारण मी पुन्हा जेव्हा येईन तेव्हा मग सगळेच सोबत असतील असं सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यासोबत जे आपली बाकीची भावबंदी आहेत पण भेटतील. तर मग ह्यांच्यासोबत पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग्समध्ये नवीन मंडळींसोबत आणि नवीन एन्थुझियाझम सोबत. म्हणजे आपला उत्साह तर तसाच असणार आहे जेवढा आत्ता आहे, नंतर मला वाटतं वाढेल. आणि आत्तापर्यंतचे जर व्हिडिओ माझे आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून विसरू नका. अजूनपर्यंत जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज ते पण सबस्क्राईब करा. तर आत्तापुरती एवढंच. पुन्हा भेटूया. बाय बाय बाय. थँक्यू भेटू आपण.